थांबा 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 थांबा, पिक्चर तो अभी बाकी आहे। मंडळी नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज मला आहे ना बड्डेची केकची ऑर्डर होती, तर मी ते रसमलाई केक आणि चॉकलेट केक हे दोन्ही मला केकची ऑर्डर होती। तर मी ते रात्री 3 वाजेपर्यंत बनवले आणि दुसऱ्या दिवशी मी संध्याकाळी निघाली आणि AC ट्रेनमध्ये बसून कुर्ल्याला जायचं होतं मला। तर AC ट्रेन विरारला राहणाऱ्यांना माहिती असेल की हे सगळ्या गोष्टी घेऊन जाणं नॉर्मल ट्रेनमध्ये आपल्याला काय बोलतात पॉसिबलच नाही आहे, घेऊन जाऊ शकत नाही। तर मग मी काय केलं, AC ट्रेनची तिकीट काढली आणि सीधा AC ट्रेनने गेली। बड्डेच्या ठिकाणी मी पोहोचली कुर्ल्याला आणि इकडे ना प्रणालीताई येते, मला बोललं 7:30ला चालू होणार, पण काही 7:30ला झालं नाही। इथे 10 वाजले केक कट करायला। त्यानंतर केक वगैरे कटिंग केला आणि हा तुम्ही अंश बघू शकता, खूप गोड आहे, क्यूट आहे। तर आज त्याचं बड्डे सेलिब्रेशन आणि हा त्यांचा मोठा मुलगा आहे। तर त्याचं 1 तारखेला असतो आणि ह्याचं 7 तारखेला। तर त्याचं 1 तारखेला पण केलं होतं, तेव्हा पण मला ऑर्डर होती आणि 7 तारखेला ह्याची पण ऑर्डर दिली। तर हे जायचं होतं मला कुर्ल्याला घेऊन। तर मस्तपैकी छान बड्डे सेलिब्रेशन वगैरे झालं आणि त्यानंतर ही फॅमिली खरंच खूप गोड आहे, खूप क्यूट आहे। कारण का मी पहिल्यांदाच गेली होती, पण मला असं वाटलं नाही की मी पहिल्यांदाच गेले। खूप छान आणि खूप असं फॅमिलीसारखं फील झालं, मस्त एन्जॉय वाटलं। त्यानंतर बड्डे वगैरे सेलिब्रेशन झालं आणि अंश थोडा रडत वगैरे होता, कारण का लहान मुलांचं कसं थोडं माणसं जास्त बघितलं की थोडं त्यांना समजत नाही की काय होतं आणि काय नाही। तर चाललेलं असतात सगळ्या गोष्टी। नंतर ऑप्शन करायचं राहून गेलं होतं, नंतर मग परत करून घेतलं, घाई गडबडीमध्ये राहून गेलं होतं काही गोष्टी। त्यानंतर जेवायला वगैरे बसलो आणि खूप छान बड्डे सेलिब्रेशन झालं। मला जायला घरी लेट झालं, पण प्रणय त्यांच्या मोठ्या ताई होत्या, त्यांच्याबरोबरच मी गेले, कारण का त्या पण नालासोपाराला जातात। कसा मिनी ब्लॉग वाटला मला नक्की सांगा, आणि तुमची पण ऑर्डर असेल तर नक्की द्या। श्री स्वामी समर्थ।